नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. पुरणाचा स्वयंपाक म्हटला की बायकांना खूप कंटाळा येतो आणि एकट्यानं करायचं हे काम नाही असं वाटतं, खूप वेळ लागेल असं वाटतं. पण तसं पाहिलं तर पुरणाचा स्वयंपाकसुद्धा आपण खूप लवकर करू शकतो. आपला जर हात स्वयंपाकामध्ये बसला, आपण जर चांगल्या पद्धतीने स्वयंपाक करण्याची आवड निर्माण आपल्यात केली तर कोणतंही काम खूप लवकर आपण करू शकतो. म्हणलं जातं ना, रसरी आवत जात ते शील पर पडत निशाण. रस्सी जर दगडावर घासली गेली तर दगडावर सुद्धा निशाण पडतो. मग आपण तरी माणसं आहोत, करत करत आपण सर्व काही शिकू शकतो. पण आपल्याला शिकायची इच्छा असली पाहिजे, आपल्यात आवड निर्माण केली पाहिजे. सासरी गेल्यानंतर आपल्याला आपणच आपलं काम करावं लागतं. मी कसं झटपट पुरणाचा स्वयंपाक केला ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर इकडे मी डाळ शिजायला ठेवलेली आहे. डाळ शिजेपर्यंत डाळ बघा खूप छान आता मऊ शिजत आहे. तोपर्यंत इकडं भात ठेवलेला आहे शिजायला आणि वांगे चिरून ठेवलेले आहेत तोंडी लावण्यासाठी. म्हणून डाळ शिजली की खूप मोठं आपलं काम झालं असं समजायचं. मेन तर तेच असतं. त्याला डाळ थोडी शिजवून घ्यायची नंतर साखर घालून. आता मी इकडे कांदा आणि खोबरं भाजून घेत आहे. कढीची तयारी आता माझी चालू आहे. डाळ शिजल्यानंतर जे अळण असतं ते काढून ठेवलेलं असतं त्याची कढी बनते. त्याच्यात टाकायचा चिंचेचा कोळ आणि चिंचेचा कोळ टाकल्यानंतरच कढी छान होते. खूप छान पद्धतीने कढी चांगली झाली की समजायचं पुरणाचा स्वयंपाक खूप छान झाला. आता ते मी वाटून घेतलेलं आहे खोबरं आणि कांदा. आता चला तडका देऊ. सर्व तयारी झालेली आहे. कोथिंबीर सगळं घेतलेलं आहे, लसूण अद्रक पेस्ट सगळं घेतलेलं आहे, कढीपत्ता आहे. आता कढी बघा कशा पद्धतीने मी ह्याच्यामध्ये घालायचं मीठ, हळद थोडीशी आणि जिरा पावडर, मसाला कोणता असेल तर मसाला पावडर आणि मिरची, काळं तिखट आमच्याकडे वापरतात ह्या कढीमध्ये. काळं तिखट घालायचं आणि आता नंतर फोडणी द्यायची. इथं बघा मी गिलहरीसाठी पाणी आणि तांदूळ ठेवलेला आहे, खाऊ ठेवलेला आहे. तर गिलहरी किती छान पद्धतीने खात आहे पहा. इकडे तिकडे पाहत. तिकडे अगोदर पाणी पिली, आता इकडं तांदूळ खात आहे आणि तिला आता कोणीतरी आल्यासारखं वाटतं आणि चटकन पळून जाते. तर दररोज गिलहरीचं हे क्रम असतं, येणं आणि खाणं पिणं चालू असतं. पळाली बघा. आता इथं मी कढीची तयारी करत आहे. कढी म्हणजे पोळ्याचा एक खूप मोठा भाग असतो. कढी चांगली झाली, पोळ्या चांगल्या झाल्या की सर्वच चांगलं झालं स्वयंपाक असं म्हणलं जातं. कढी करत करत मी तुम्हाला एक कविता पण म्हणून दाखवते, पहा तुम्हाला आवडते की नाही. वयाची उन्हीपुरी 20-25 वर्षे जिथे काढून बाकी आयुष्यभर सासरी राहतात, पण बायकांचा सारा जीव जिथं गुंतलेला असतो तो म्हणजे माहेर. लेकीच्या घरी भरभरून असूनही हे एवढं तिच्यासाठी असं राखून ठेवून आठवणीने तिच्यासाठी पाठवून देणं ते म्हणजे माहेर. घरी पोचल्यावर आईच्या गळ्यात पडणं, पाठीवरून हात फिरवून घेताना वडिलाचा ओथंबलेल्या नजरेतून सारं प्रेम समजतं ते म्हणजे माहेर असतं. भावंडांना गप्पा मारायच्या असतात, पण तर झोपलीस तर झोपू दे जरा, तिच्या घरी उठतीच की लवकर असं म्हणत उशिरापर्यंत झोपू देतं ते म्हणजे माहेर असतं. ती तिच्या घरी सर्व पदार्थ बनवून खाते, खाऊ घालते, तरीही इकडे आल्यावर तिच्या आवडीचे निरनिराळे पदार्थ बनवून तिला खायला घालतात ते म्हणजे माहेर असतं. कामं लवकर उरकणं, रात्री उशिरापर्यंत भावजयाशी खुसूखुसू करत बोलत बसणं जिथं शक्य असतं ना ते म्हणजे माहेर असतं. भाचे मंडळी कितीही मोठी झाली तरीही मग आज काय आणायचं खायला म्हणत मामा त्यांचे लाड पुरवतो ते म्हणजे माहेर. कोणताही कार्यक्रम असो, अडीअडचणीत असो, प्रत्येक विवाहित स्त्रीची नेहमी तयार असणारी सपोर्ट सिस्टीम जे असते ना ते म्हणजे माहेर. भाचे भाचीचे लग्न समारंभात आत्या होऊन मिरवणं आणि भाऊ भाऊजयाची ओढाताण पाहून मदत करायला धावणं, पण तू उगी बस म्हणलेलं ऐकून मन जिथं सुखा होऊन जातं ते म्हणजे माहेर असतं. तर तुम्हाला हा कविताचा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की कळवा. आता मी भजे करत आहे. पुरण तिकडं तयार झालेलं आहे, भात शिजलेला आहे. आता भजे आणि पापड तळले की खूप मोठं काम झालं माझं. पोळ्या तेवढं राहतात. तर चला भजे तळूया लवकर लवकर. थोडा सोडा टाकायचा म्हणजे भजे खूप छान होतात. आता त्यानंतर भजे तळत पापड तळत एक तुम्हाला मी आणखीन एक कविता सांगते, ऐका.
स्नेहपाशात हरवलेला सन्मान चहाचा एक कप परत करतो. शतकाळातील आठवांचा मोहर घोटाघोटात माणसांना जोडतो. जवळ राहूनही जो परके वाटतात त्यांच्यासोबत चहा कधी घेऊ नये. दूर राहूनही जी जवळची वाटतात त्यांना चहा पाजल्याशिवाय सोडू नये. कुणाला आपली गरज नसेल विनाकारण तिथे रेंगाळू नये. चहा करता कुणी आग्रह करत नसेल पुन्हा तिथे कधी चुकूनही फिरकू नये. चांगुलपणाचे ओझे वाटेल इतके चांगले कधी वागू नये. चहा पाजण्याचं कुणी ठरवून टाकलं त्याला कधीच चहाचं आमंत्रण देऊ नये. जवळपणाचे ही बंधन होईल इतकं जवळ कुणाच्या जाऊ नये. निसंकोच चहाचा फुरफुर आवाज करत जो कंपनी देईल त्याची संगत मात्र कधीच सोडू नये. वेळ हरवला तरी चालेल, मनपसंत चहावाली माणसं शोधावीच लागतात. चहाच्या कपातील हे वादळ न सांगता मनातल्या मनात स्वतःच शमवावं लागतं. मनातल्या मनात स्वतः शमवावं लागतं. तर अशी ही कविता तुम्हाला कशी वाटली? सर्वजण बसून आता आम्ही जेवण करणार आहोत. या तुम्ही पण जेवण करायला. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. तर आता प्लेट सजवणार आहे. पोळ्या मस्त पोळ्या झालेल्या आहेत. हा बघा प्लेट तयार झालेले आहेत. सर्व स्वयंपाक पण पुरणाचा झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.